श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भोगी म्हणजे काय, भोगी सण कसा साजरा करावा, त्याचबरोबर भोगीचं महत्त्व काय याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालतो. पहिला दिवस म्हणजे भोगी सण, दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असं म्हणतात. यावर्षी 14 जानेवारी 2026 या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवस म्हणजेच 13 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी आलेले आहे भोगी. तर या दिवशी न खाई भोगी तो सदा रोगी. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या व भोगीची भाजी केली जाते. तसं बघायला गेलं तर आहारातील महत्त्व, बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत आणि थंडीच्या या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीची भाजी खूप फायदेशीर ठरते. भारतात सर्वत्र आपापल्या पद्धतीनं भोगी साजरी केली जाते. स्त्रिया या दिवशी दिवाळी सणासारखं अभ्यंग स्नान करून शृंगार करतात. अनेक भाज्या एकत्र करून त्यांची एक भाजी केली जाते. त्यात प्रामुख्यानं तिळाचा समावेश हा केला जातो. त्यामध्ये बघा, ओले हरभरे आहे, पावटा आहे, घेवड्याच्या शेंगा, वांगी, ऊस, बोरं, वाटाणा, हे सर्व जे काही, गाजर आहे, जे काही भाज्या आहेत या सीझनमध्ये ज्या भाज्या पिकतात त्या भाज्यांची मिक्स भाजी केली जाते आणि त्या भाजीमध्ये प्रामुख्याने तिळाचा वापर हा केला जातो. तीळ घातला जातो. या भाजी व भाकरीचा देवाला खास करून नैवेद्य दाखवला जातो. भोगी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर खूप पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं पिकून माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते.